इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पर्यटक कुटुंबावर झालेल्या मारहाण व लुटमारीच्या प्रकरणात नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत 9 आरोपींना ताब्यात घेतलाय। या प्रकरणातील एक आरोपी हा भिवंडी येथील सराईत गुन्हेगार असून तो अद्याप फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथकेही रवाना करण्यात आली आहे। काही दिवसांपूर्वी भावली धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या एका कुटुंबावर काही समाजकंटकांनी हल्ला करून मारहाण व लुटमार केली होती। या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता। घटनेचे गंभीर दखल घेत ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत विविध ठिकाणी छापे टाकले। या कारवाईत 9 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे। दरम्यान या गुन्ह्यातील एक आरोपी हा सराईत आरोपी असून तो अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। ग्रामीण पोलीस उपायुक्त डॉक्टर डी.एस. स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय की फरार आरोपीलाही लवकरच अटक करण्यात येईल। तसेच पर्यटकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून भावली धरणासह संवेदनशील पर्यटन स्थळावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात येणार आहे। भावली परिसरामध्ये काही पर्यटकांवरती हल्ला झाल्याची घटना घडली होती। या घटनेमध्ये 12 तारखेला इव्हिनिंगच्या दरम्यान जी बाहुली डॅम परिसरामध्ये इगतपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली होती, ज्या घटनेमध्ये महिलेवरती हात उगारणे, त्याचबरोबर विनयभंगाची घटना, त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या तक्रारी अनुषंगानं ज्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं योग्य जो गुन्हा आपल्याकडे दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची मोबाईल असेल त्याच्या अनुषंगानं, त्याचबरोबर इतर त्यांची गाडीची जी काच आहे त्या गाडीच्या काच वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टिक्स मारून फोडणे, त्याचबरोबर दगड मारून फोडणे, त्यांच्यावरती हमला करणे, अशा अनुषंगानं आपण जे आहे ते अटेम्प्ट टू मर्डर, त्याचबरोबर इतर डेकॉयटी, अशा प्रकारची वेगवेगळी जी गंभीर कलम आहेत अशा प्रकारची सगळी गंभीर कलम या ठिकाणी आपण लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये आतापर्यंत एकंदरीत 9 आरोपी जे आहेत ते 9 आरोपींना पूर्णपणे ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती कारवाई सुरू आहे। हे जे एकंदरीत आरोपी आहेत हे आरोपी त्या परिसरामधले आहेत आणि हे सगळे जे आरोपी होते हे आरोपी वेगवेगळ्या इगतपुरी भागामधले, त्याचबरोबर नांदगाव सदो नावाचं गाव आहे, बलाईदुरी आहे, गिरणारे आहे आणि माणिकखांब आणि त्या आजूबाजूच्या परिसरामधले असे सगळे हे आरोपी आहेत, एकमेकांच्या ओळखीचे आहेत आणि त्यांनी अशा प्रकारचा 9 आरोपींना आपण ताब्यात घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये इतर जे आणखी काही आरोपी त्याच्यात निष्पन्न झालेले आहेत त्याच्यामध्ये फिर्यादीने आपल्याला तक्रारी दिल्याप्रमाणे इतर जे 6-7 आरोपी होते, त्याचबरोबर त्यामध्ये इतर काही इन्व्हॉल्ड आहेत जे असोसिएट आहेत क्राईमला करणारे, त्याचबरोबर यांच्याशी गाडी देणारे, काही मदत करणारे, अशा प्रकारच्या सगळ्या आरोपींना आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून त्या गुन्ह्यामध्ये आपण त्यांना निष्पन्न केलेलं आहे। त्याचबरोबर व्हिडिओद्वारे सुद्धा आपण निष्पन्न केलेलं आहे। खास करून भावलीचा जो परिसर आहे, वैण्याचा जो परिसर आहे किंवा इतर पर्यटन स्थळ जे तिथे प्रॉब्लेम असा आहे की तिथे नेटवर्कच नसल्यामुळे तिथे अनेकदा पोलिसांशी संपर्क होत नाही। या पार्श्वभूमीवर काय आपण एक प्रोएक्टिव्ह करू शकतो? आपण त्या ठिकाणी जे आहे ते आपण जसं सांगितलं तर त्या ठिकाणी बरोबर आहे 7 ते 8 किलोमीटरचा जो पूर्ण पॅच आहे त्या पॅचमध्ये मोबाईल पर्यटकांचे लागत नाहीत, म्हणून आपण त्या ठिकाणी व्हेकल ठेवलेली असते आणि पोलीस पण असतात। जर समजा तसं काही वायरलेसचं कम्युनिकेशन आहे, फक्त ह्या प्रकारामध्ये पहिल्यांदा जो आहे तो स्पॉटमध्ये फक्त बाचाबाची आणि वादावादी झाली, त्याच्यामुळे तो सिरियसनेस जो आहे तो पुढच्या 8 किलोमीटर नंतर ह्या घटनेची ऍक्च्युअली सुरुवात झाली। त्याच्यामुळे जे आहे ते पण तरी पण हा मुद्दा महत्त्वाचा आहे की त्या ठिकाणी आपण वायरलेस कम्युनिकेशन व्यवस्थित पद्धतीने सुरू करणे आणि इतर काही मोबाईल कम्युनिकेशन आणखी चांगल्या पद्धतीने करता येईल का त्या दृष्टीने आपण प्रयत्न करू। याच्यामधला एक जो आरोपी आहे तो आरोपी याच्यामधला भोईर नावाचा एक आरोपी आहे। त्या आरोपीला पूर्वीचा एक त्याच्यावरती मर्डरचा गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे 2020-21च्या दरम्यानचा, तर त्याच्यामधला तो आरोपी आहे। त्या व्यतिरिक्त आणखी असा कुठल्याही आरोपीचं बाकी कोणाचं क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, एकाच आरोपीचा आहे। तर त्या अनुषंगानं जो आरोपी आहे ह्या सगळ्या आरोपीच्या अनुषंगानं आपण खात्री केलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण याच्यामध्ये अतिशय कडक कलम लावून महिलांच्या कुठल्याही प्रकारचं, त्याचबरोबर पर्यटनावरती असा प्रकारचा कुठलाही परिणाम होणार नाही, त्याचबरोबर एकंदरीत ह्या अनुषंगानं आपण अतिशय कडक कारवाई जी आहे ती कडक कारवाई आपण करत आहोत। पर्यटन स्थळावर यापूर्वी प्रिकॉशन घ्यावी यापूर्वी आपण काही आदेश काढलेले आहे, या अनुषंगाने जो कालची घटना घडलेली आहे याची घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काही यापूर्वी दक्षता घेतली होती? आपण म्हणताय ते एकदम बरोबर आहे की आपण जर कंप्लेंटची आपण जर बोललो तर तेव्हा ते सुद्धा त्या ठिकाणी लोकल पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी पहिल्यांदा ज्या ठिकाणी आपण चौकी आहे, त्याचबरोबर आपला बंदोबस्त पॉईंट आहे, ज्या ठिकाणी एक्झॅक्ट धबधबाणी आहे
अशा प्रकारचा आपल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये आपण अशा प्रकारचा बंदोबस्त लावतो. त्या दिवशी पण पोलीस होते, त्या दिवशी पण पोलिसांना भेटले, पण पहिल्यांदा वादावादीचं ठिकाण त्या ठिकाणी झालं होतं आणि नंतरचं जे पर्यावसन आहे 7 ते 8 किलोमीटर पुढे गेल्यानंतर ज्या ठिकाणी रस्ता आहे त्या ठिकाणून तो ऍक्च्युली या ठिकाणी भांडणाला जी काच फोडणे आणि गाडीवरती हमला करणे आणि त्यांच्यावरती हमला करणे हा जो प्रकार आहे 7-8 किलोमीटर पुढचा आहे. त्याच्यामुळे जो आहे तो त्यामुळे नंतर मग त्याच्यामध्ये तशा प्रकारची फिर्याद झाली. पण आपण म्हटल्याप्रमाणे बंदोबस्त जो आहे तो आपण अशा प्रकारचा पर्यटनाच्या ठिकाणचा बंदोबस्त जो आहे तो नेहमी आपण त्या ठिकाणी लावतो. घोटी टोल नाका किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे त्या परिसरामधला तो जो एक्झॅक्ट पॉईंट आहे टोल नाक्याचा किंवा त्या परिसरामध्ये तिथे जे आहे ते तिथे गाडी थांबवण्याचा प्रकार झाला, त्या प्रकारामधला पण आपण आरोपी ताब्यात घेतला. सर, एकूण आरोपी किती होते? त्यातले किती आपण- त्यांनी 6 ते 7 आरोपी आपल्याला सांगितले होते, परंतु यामधून आपण निष्पन्न करून आतापर्यंत आपण 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत. याच्यामध्ये आणखी सुद्धा आपल्याकडे 2-3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत आणि त्या अनुषंगाने आणि मदत करणारे जे आहेत, कुणी शेल्टर दिला त्या सुद्धा लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी करत आहोत किंवा त्यांना पळवून लावण्यास कुणी मदत केली, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना कुठेच पुनरावृत्ती होणार नाही आणि त्याच्यामध्ये कडक शासन होईल. त्याचबरोबर आता जसा मोकाचा विषय निघाला त्या अनुषंगाने आपल्या याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स लागू शकतात. आता डेकॉयटी आपण लावलेला आहे, विनयभंगाचा आहे, त्याचबरोबर आपला अटेम्प्ट टू मर्डर आहे, अशा प्रकारची सिरियस सेक्शन कमिट सेक्शन आणि इतर जी सेक्शन आहे आपण ती पण लावतो. इगतपुरी पुलिस स्टेशन के एरिया में 12 तारीख को इवनिंग में जो एक घटना हुई, इस अनुचित घटना के अकॉर्डिंगली जो है वो पहले अंबड़ पुलिस स्टेशन में 0 नंबर से जो FIR रजिस्टर हुआ उसको अकॉर्डिंगली वो तुरंत हमने वीडियोज और बाकी टेक्निकल एनालिसिस करके इसमें हमने 9 आरोपी अभी तक निष्पन्न किए हैं, जो कि FIR में 6-7 आरोपी थे, बट इसमें जो शेल्टर देने वाले आरोपी है या फिर एसोसिएट्स है जिनको इन्होंने हेल्प किया था वो भी हमने इसमें आरोपी की है और अभी तक हमने 9 आरोपी इसमें ताबे में लिया है. इस पे आगे की जो कार्रवाई है वो आगे की कार्रवाई चल रही है. बाकी हमारी टीम जो है वो भिवंडी है, वाड़ा है और जो भी बाकी एरिया है जहां जहां हमको लगता है उस एरिया में हमारी टीम अभी कार्यरत है और वो टीम भी बाकी जो आरोपी है, जो भी निष्पन्न हुए आरोपी है, उस आरोपी को हम जल्दी से जल्दी पकड़ेंगे. सुरक्षा को नहीं मिली कुंभ को लेकर पर्यटन को सुरक्षा ऑलरेडी दी हुई है. पर्यटन के वहां पे बंदोबस्त भी था, वो लोग भी वहां पे पुलिस को मिले. बस इस घटना में जो है ये घटना कुछ 7-8 किलोमीटर दूर जाके जहां पे कोई मोबाइल लोकेशन नहीं आ रहा था उस पॉइंट पे हुई है. और जो दूसरा पॉइंट है इसमें मौका के अकॉर्डिंगली जो हम कार्रवाई करने वाले हैं या फिर जो है उसके पूरे सेक्शंस देखे जाएंगे और देखने के बाद जो है अभी तो स्ट्रिंडेंट सेक्शन लगा है वो भी हम उसकी कार्रवाई आगे करेंगे. होने वाला है, आने वाले वक्त में नासिक बड़ा कुंभ मेला होने वाला है, इवेंट हो रहा है, तो उसको लेकर किस तरह से सुरक्षा है? देखिए, सुरक्षा व्यवस्था जो है सुरक्षा व्यवस्था ऑलरेडी पुख्ता है. इसमें जो है मैंने वही रिपीट किया है आपको कि वहाँ पे पुलिस मौजूद थी, बट ये घटना जो है ये घटना उस पॉइंट पे नहीं हुई है जिस पॉइंट में लोकेशन नहीं था वहाँ पे हुई है. बट ये अकॉर्डिंगली कुंभ मेला और बाकी सब चीज़ें देखते हुए वहाँ पे लोकल पुलिस स्टेशन हमेशा रहेगा. हम और पुलिस वहाँ पे बढ़ाएंगे. जहाँ पे भी हमारे पर्यटन के विभाग है वहाँ पे पुलिस रहेगी, नाकाबंदी रहेगी और वहाँ पे जो है मोबाइल हमारी वैन हमेशा रहेगी. सीनियर ऑफिसर वहाँ पे हमेशा विजिट करते रहेंगे और उस अकॉर्डिंगली हम काम करेंगे. एक इसमें मैंने ऑलरेडी बताया कि एक आरोपी रिकॉर्ड का है, बाकी किसी के ऊपर अभी तक हमने कोई ऑफेंस नहीं दिखाई दिया है, बट वो आरोपी को भी हम पकड़ेंगे. पत्रकारांवर पण त्र्यंबकेश्वरमध्ये असं हमला झाला होता, तो गुन्हेगार पुन्हा जामिनावर सुटला आणि तो परत ते गुन्हे करतोय. हा माणूस सुद्धा आता जो अटक आहे तो पण मर्डर करून आणला होता, तो जामिनावर सुटला होता, तो गुन्हे करत होता. एका पोलीस हवालदारावर पण त्याने 8 दिवसापूर्वी गुन्हा केला होता, एक गाडी घातली होती असं समजतंय. तर हे आधीच आपण म्हणजे एखादी घटना घडल्यानंतर आपण त्याच्यावर वॉच का ठेवलं जात नाही अशा सगळ्या गुन्हेगारांवर? आपण प्रत्येकावरती गुन्हेगार जे असतात त्या गुन्हेगारावरती आपण प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतच असतो, परंतु प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेतल्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर गुन्हा झाली तर आपल्याकडे ब्रीच ऑफ बॉन्ड बाकीचे सगळे काही वेगवेगळे पर्याय आहेत, त्या सगळ्या कायदेशीर पर्यायाचा आपण अवलंब करू. वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक.